आपण बघणार आहोत मोत्याचे पतंग। ही पतंग तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणूनही देऊ शकता, छोट्या मुलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता। बोरनानाच्या वेळेस छोटे छोटे मुलं येतात त्यावेळेस त्यांना देखील ही वस्तू भेट म्हणून देऊ शकता किंवा याचा किचन म्हणून देखील उपयोग छान होईल। आपण बघणार आहोत मोत्याचे पतंग। ही पतंग तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणूनही देऊ शकता, छोट्या मुलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता। बोरनानाच्या वेळेस छोटे छोटे मुलं येतात त्यावेळेस त्यांना देखील ही वस्तू भेट म्हणून देऊ शकता किंवा याचा किचन म्हणून देखील उपयोग छान होईल। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। हे 5 नंबरचे पांढरे कलरचे मोती, गुलाबी मोती, हे पोपटी कलरचे मोती, तंगूस, कात्री आणि सुई। दोऱ्यामध्ये सुई ओवून घ्यायची आणि शेवटी गाठ मारून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा आणि एक गुलाबी असे 4 मोती घालायचे। शेवटचा जो मोती आहे त्याच्यामधून सुई बाहेर काढायची आणि आपल्याला हे पहिल्यांदा त्याच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेऊ। आता हे जरा घट्ट बसण्यासाठी काय करायचं, सुई एकदा अजून ह्या तिन्ही सगळ्या मोत्यातनं फिरवून घ्यायची। सगळ्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि सुई गुलाबी कलरच्या मोत्यामध्ये आणायची। ह्या गुलाबी कलरच्या मोत्यात सुई आणायची, जे हा राऊंड घट्ट असा बसतो, घट्ट होतं, ही चौकोन घट्ट होतं। मग ह्या गुलाबी कलरच्या मोत्यामध्ये आपण दोरा आणलेला आहे। सुईमध्ये 3 गुलाबी कलरचे मोती घ्यायचे आणि आता ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यामधून सुई पण विरुद्ध दिशेने बाहेर काढायची। आता हा चौकोन तयार झाला आहे गुलाबी कलरचा, त्या गुलाबी कलरच्या साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हा दोरा इथं असा खालच्या साईडला आलेला आहे। तर आपल्याला सुईमध्ये 1 गुलाबी आणि 2 पांढरे मोती घालायचे आणि आत्ताच्या ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच्याच विरुद्ध बाजूने सुई घालून घ्यायची। आता सुई अशी इथं मध्ये आली तर हा जो गुलाबी कलरचा चौकोन आहे त्याच्यामध्ये ह्या मधल्या मोत्यामध्ये घालून घ्यायची। तसंच इकडच्या मोत्यात लगेच इकडच्या जो आपण गुलाबी पहिला चौकोन केला होता त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला ही सुई। आता आपला दोरा हा इकडच्या वरच्या बाजूला आलेला आहे। आता सुईमध्ये आपण 2 पांढरे आणि 1 गुलाबी कलरचा मोती घेतला आणि आता ज्याच्यामध्ये ही दोरा आहे त्याच्यामधूनच आपण सुई काढून घेतली। आता हे असे तयार झाले। आता आपण हा दोरा आहे तो फिरवून इथल्या गुलाबी मोत्यामध्ये आणायचा। हा इथल्या गुलाबी मोत्यामध्ये दोरा आणला आहे। आता सुईमध्ये 2 पांढरे आणि 1 गुलाबी मोती घेतला। आता ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची। पुन्हा ह्या कडेच्या ह्या मोत्यामध्ये सुई घ्यायची। आता इथल्या ह्याच्यामध्ये आपली सुई आलेली आहे। पुन्हा 1 गुलाबी 1 पांढरा घ्यायचा आणि ह्या जो मधला चौकोन आहे त्या मधल्या चौकोनातनं सुई घालायची। आता ही सुई आपल्याला इथनं पूर्ण फिरवून
इथल्या गुलाबी मोत्यामध्ये आणायचे. अशी फिरवून या गुलाबी मोत्यात आणायची सुई. आपल्याला हा इकडचा हा पांढरा आला पाहिजे पट्टा आणि हा गुलाबी पट्टा आला पाहिजे. पुन्हा सुईमध्ये एक गुलाबी एक पांढरा आणि हे खालचा जो इथं पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई घालून आपलाही जो पहिला गुलाबी मोती होता त्यामधून बाहेर काढायची सुई. आणि आता इथल्या पुढचा जो गुलाबी मोती आहे त्याच्यामध्ये सुई काढायची. तर बघा इथं आपली या गुलाबी मोत्यामध्ये सुई आलेली ह्या. आता सुईमध्ये एक गुलाबी आणि दोन पांढरे, हा गुलाबी कलरचा येणार हा आणि हा पांढऱ्या कलरचा, त्यामुळं एक गुलाबी आणि दोन पांढरे. इथं आपण 4चं फूल तयार करून घेणार आहे. हे असं तयार झालं. आता आपली सुई इथं मधल्या पांढऱ्यामध्ये घ्यायची, या पांढऱ्यामधनं सुई काढून घ्यायची. इथं तिन्ही पांढरे 3 मणी घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं हा दोरा आहे त्याच पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची. आता सुई ही खालच्या ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची. हे असं झालं. आता ही जी मधली पट्टी आहे ती सगळी खाली गुलाबी येणार आहे, म्हणून आता एक गुलाबी आणि एक पांढरा. आता एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घेतलेला आहे. हे जे आहे ते ह्या गुलाबी मोतीतून ह्या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायचं. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढली. आता हे आपली सुई आहे ती अशी फिरवून इथल्या पांढऱ्या मोत्यात आणायची. अशी ह्या पांढऱ्या मोत्यात आणली. आता इथं जसं 4चं चौकोन केलं पांढरं, तसंच इथं पण 4चं पांढरं चौकोन तयार करून घ्यायचं. त्यासाठी मी 2 मणी घेतलेत आणि हे पहिले 2 हा आणि हा, हे असे 4 मोती मिळून एक 4चं फूल तयार झालं. आता इथनं या पांढऱ्या मोत्यातून काढून सुई ह्या गुलाबी मोत्यामध्ये सुई घ्यायची. या गुलाबी मोत्यामध्ये सुई घ्यायची. सुईमध्ये 2 पांढरा आणि एक गुलाबी असे 3 मोती घेतले. आता आपल्याला ही सुद्धा आहे ती पांढऱ्या कलरचीच पट्टी येणार आहे आणि ही आहे ही जी लाईन येणार आहे ती गुलाबी कलरचीच येणार आहे. त्यामुळं 2 पांढरे आणि एक गुलाबी कलरचा मोती घेतला आहे. हे असं आहे. आता सुई हे फिरवून ह्या गुलाबी मोत्यापर्यंत आणूया आधी. तर या गुलाबी मोतीत आणलं आहे. या गुलाबी मोतीत सुई आणलेली आहे. गुलाबी मोतीतनं लगेचच त्याच्या खालच्या जो पांढरा मोती तिथं सुई काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा मोती आणि या गुलाबी मोतीतून सुई काढून घ्यायची. तसंच लगेच खाली ह्या मोत्यातून काढून त्याच्या पुढचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातनं सुई काढून घ्यायची. हे असं झालं. आता तिन्ही पण पांढरे मोती घ्यायचे आणि आत्ताच्या ज्या मोत्यामध्ये वायर आहे
त्याचमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता लगेच त्याच्या जो हा आत्ता आपण चौकोन तयार केला त्याच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुन्हा एक गुलाबी, एक पांढरा, आणि हा जो वरचा गुलाबी मोती त्या गुलाबी मोतीतून सुई काढायची. तसंच ती इथल्या पांढऱ्या मोत्यातून पण काढायची. ह्या गुलाबी मोतीमध्ये आणायचं आणि इकडचे हे जे त्याच्या जवळचे 2 पांढरे मोती त्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशा या 2 पांढऱ्या मोत्यातून काढ. इथं जसं दुसरा चौकोन तयार झाला पांढरा तसंच इथं पण एक पांढरा चौकोन तयार करून घ्यायचा. त्यासाठी 2 पांढरे मोती घालायचे आणि इथं हे चौकोन पूर्ण करून घ्यायचा. या पांढऱ्या मोत्यातून खालच्या गुलाबी जवळचा जो पांढरा मोती त्याच्यातून घालायची सुई. ह्या पांढऱ्या त्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची. आता आपली ही सुई बाहेर निघाल्यानंतर ही पांढरा आणि गुलाबी ह्या 2 मोत्यातून काढायची. गुलाबी, पांढरा आणि गुलाबी. आता आपल्याला इथं गुलाबीची लाईन आहे त्यामुळे एक गुलाबी एक पांढरा असे 2 मोती घालायचे. सुईमध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घेतला आहे. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. तसंच ह्या गुलाबीमधून इथल्या गुलाबीमध्ये सुई काढून घ्यायची. या गुलाबीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. सुईमध्ये एक गुलाबी आणि 2 पांढरे असे 3 मोती घालून घ्यायचे आणि ह्या आत्ताच्या गुलाबी मोतीमधनंच सुई बाहेर काढून घ्यायची. नंतर ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता 2 गुलाबी मोती घ्यायचे, 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि हे जे 2 पांढरे मणी आहेत आत्ता त्याच्यातनं सुई काढून घ्यायची. नंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. सुईमध्ये एक पांढरा आणि 2 गुलाबी असे 3 मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. नंतर लगेच या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता एक गुलाबी एक पांढरा मोती घ्यायचा. एक गुलाबी एक पांढरा मोती घेऊन या गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि या लगेचच या पुढचं पांढरा मोती त्याच्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची. सेम ही प्रोसेस तिकडं पण करायची. ह्या पुढच्या 2 ह्या गुलाबीमधनं काढला लगेच आणि ह्या 2 पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्या 2 गुलाबी मोती घ्यायचे, 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढच्या 2 लगेचच ह्या गुलाबी पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पुन्हा 2 गुलाबी मोती घ्यायचे, 2 गुलाबी मोती घेऊन या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता ह्या वरचा जो गुलाबी मोती त्याच्यामध्ये सुई घालायची. सुईमध्ये 2 पांढरे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आणि आत्ताचा जो गुलाबी मोती आहे त्याच्यामधूनच सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपली वायर येत आहे ह्या गुलाबी मोत्यामध्ये त्याच्यामधूनच सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुई ह्या मोत्यापर्यंत आणायची. सुईमध्ये 2 पांढरे आणि 1 गुलाबी एक पोपटी मणी घ्यायचा.
हे मणी असे खाली सरकून घ्यायचे आणि हा पहिला जो पोपटी मणी आहे तो सोडून द्यायचा आणि जे 2 मणी आहेत गुलाबी ते 2 मणी त्याच्यातून अशी वायर काढून घ्यायची. आता हे इथंच दोरा फिरवून घ्या किंवा इथं गाठ मारली तरी चालेल. सेम तशीच इथं पण करून घ्यायचं. आता इथं कसं करायचं ते मी दाखवते. दोरा फिरवून घ्या किंवा इथं दोरा गाठ मारा आणि सुई इथं ह्या मण्यामध्ये आणा. हे बघा सुई इथं मध्ये आली गुलाबीच्या इथं. आता मी सुईमध्ये एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 3 मोती घातलेत आणि ह्या गुलाबीमधून काढून घ्यायचं. आता ही सुई आपली इथं आणायच्या गुलाबी मोतीतून काढून घ्यायची. पुन्हा 3 पांढरे मोती घ्यायचे. या आत्ताच्याच गुलाबी मोतीमधून घालायचे आणि एक असं चौकोन तयार करून घ्यायचं. आता सुई इथल्या पांढऱ्या मोत्यामध्ये घालायची. पुन्हा 3 पांढरे घ्यायचे. ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आता सुई या दुसऱ्या इकडच्या साईडच्या मोत्यामध्ये आणायची. ह्या दुसऱ्या साईडच्या इकडच्या मोत्यामध्ये आणली. आता पुन्हा 3 पांढरे मोती घालून इथं एक असंच ह्याच्यासारखं चौकोन तयार करून घ्यायचा. असंच इथं एक 3 मोती घालून चौकोन तयार करून घ्यायचा आणि सुई ही खालच्या इथल्या पांढऱ्या मोत्यामध्ये आणायची. या खालच्या पांढऱ्या मोत्यामध्ये आणायची. 2 पोपटी मणी घ्यायचे आणि आत्ताच्या खाली सगळ्यात हा खालचा जो मणी आहे मधला त्यातनंच सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची. तर सुई तर पुन्हा दोन्हीच्या मध्ये आणायची. दोन्हीच्या मध्ये आणायची सुई. तर दोऱ्यामध्ये पहिल्यांदा 2 पांढरे, 1 पोपटी, 2 पांढरे, 1 पोपटी, 2 पांढरे आणि 3 पोपटी असे एकूण 11 मोती घालून घेतलेले. आता हे शेवटचे जे 3 पोपटी ते सोडून द्यायचे आणि ह्या सगळ्या मोत्यातून पुन्हा वर वायर काढून घ्यायची. या सगळ्या मोत्यातून वायर काढून घ्यायची. आता इथं हे जास्त केले तर इकडं पण करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, हे असे दिसेल मोत्याची पतंग. जर तुम्हाला हे मोत्याची किचन करायचं असेल तर असं एक किचन इथं फक्त अडकवा की एक मोत्याचं किचन देखील तयार झालं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रीतीज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एक नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.